ये वो चोला है के जिस पे रंग हे बलिदान परम धर्मा. नमस्कार, मी सैनिक बोलतो. हो, तो सैनिक जो ना दिवस पाहतो ना रात्र, ना ऊन पाहतो ना वारा, नेहमी देश रक्षणासाठी, युद्धासाठी डोळ्यात तेल घालून तयार असतो. जो ना थंडगार बर्फाचे डोंगर पाहतो ना घनदाट जंगल, ना पाहतोच आपल्याला वाळवंट. ज्याचा जीव सैनिक दलात भरती झाल्या भारत मातेच्या चरणी अर्पण असतो. हो, तोच सैनिक बोलतोय मी. उभा आहे सीमेवर उन्हात मी जायचो आहे, उभा आहे सीमेवर उन्हात मी जायचो आहे, पण अभिमान आहे मला सीमेवर मी लढतो आहे, सीमेवर मी लढतो आहे. बालपणी टीव्हीवर ए मेरे वतन के लोगो जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे लता दीदींचं गाणं ऐकताना अचानक डोळ्यात पाणी आलं आणि बाबांची खूप आठवण आली. माझे वडील, आजोबा, काका सर्वजण सैन्य दलात असल्यामुळे माझ्या हिनसाच्या सणांमध्ये देशभक्ती ओसंडून व्हायची. माझ्या बाबांना वर्षातून 40 दिवस सुट्ट्या मिळायच्या आणि तेही 40 दिवस बाबांच्या सहवासात कसे संपून जायचे हेही मला समजत नव्हते. त्या 40 दिवसांमध्ये बाबा मला शूरवीरांच्या, अमर जवानांच्या कथा सुनावत व सैनिकांचे आयुष्य कसे असते हे सांगत. हे ऐकून मला खूप प्रेरणा मिळायची. तेव्हाच मी निश्चय केला की मीही मोठं होऊन सैनिक होणार आणि भारत मातेच्या आधी माझं सारं आयुष्य अर्पण करणार. हे बोलणे इतके सोपे नव्हते हे मला माहीत होतं, तरीही मी हा निर्णय घेतला. आता मी काय सैनिक होणार म्हणलो आणि सैनिक झालो असं नव्हे, तर मी जे लहानपणी स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरवण्यासाठी मी खूप कष्ट केले. पहाटेच्या 4 आणि रात्रीच्या 2 मधला फरक सुद्धा मला समजत नव्हता. इतक्या परिश्रमाने मी सैनिक झालो आणि माझं लहानपणीचं स्वप्न सत्यात उतरलं. आता वेळ आली होती ती जन्मभूमीकडून कर्मभूमीकडे रवाना होण्याची, देश सेवेसाठी रुजू होण्याची. देशाची सेवा करताना कसलेही भान राहत नाही. कोणते गाव छाताडा हसत झलताना असे वाटायचे की मुखपणाने तमिलोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होशी ना भयना आशा. कोणत्याही परिस्थितीवर मात करून तिला सामोरं जाण्याची ताकद मला सैनिकी दलात भरती झाल्यास मिळाली होती. पाठीवर आईच्या मायेची थाप, वडिलांचं प्रेम आणि खांद्यावर देश रक्षणाची जबाबदारी होती. भारत मातेचे शूरवीर सैनिक रक्षण करतो भूमातेचे, भारत मातेचे शूरवीर सैनिक रक्षण करतो भूमातेचे. सीमेवर लढतो आम्ही, संरक्षण करतो देशाचे, सीमेवर लढतो आम्ही, संरक्षण करतो देशाचे. आता वेळ आली होती ती कर्तव्य पार पाडण्याची. एक दिवस मला पराक्रम दाखवण्याची संधी मिळाली. युद्धाची नांदी लागली आणि माझी निवड झाली. अंगात रक्त सळसळत होते. शत्रूला खडे चालण्यासाठी हात सज्ज झाले होते आणि तो दिवस उजाडला. आम्ही शत्रू सैन्यावर तुटून पडलो. त्यांना सळो की पळो करून सोडलो. शत्रूने शरणगती पत्करली आणि आमच्या तुकडीचा अभिमानास्पद विजय झाला. सरकारमार्फत आमचा सत्कार पण झाला. ही बातमी सर्वत्र पसरताच आमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. असंच असतं काही आमचं जीवन, कधी विजय तर कधी पराजय. जाता जाता एवढेच बोलेल की निधड्या छातीवर गोळ्या झेलतो प्राणाची तमा न बाळगता, निधड्या छातीवर गोळ्या झेलतो प्राणाची तमा न बाळगता. गाता शौर्याची गातो, अभिमानाने तिरंगा फडकवतो, अभिमानाने तिरंगा फडकवतो. जय हिंद, जय हिंद. मौत का नाम सुनकर भी जो मुस्कुराया था, सबके अंदर देशभक्ति का तूफान जगाया था। जी कि सबके अंदर देशभक्ति का तूफान जगाया था और वतन की खातिर उसने चूमा था फांसी का फंदा भी। जी कि और वतन की खातिर उसने चूमा था फांसी का फंदा भी। ऐसे ही नहीं शहीद आजम कहलाया था। जी कि ऐसा ही नहीं शहीद आजम कहलाया था। तुम्हें क्या लगता है कि यह वतन यूं ही आजाद हो गया? जी कि तुम्हें क्या लगता है कि यह वतन यूं ही आजाद हो गया? अरे सोशल मीडिया की चाकाचौंध में नजर कितने शहीदों की इतिहास हम गंवा बैठे। शुक्र मनाओ कि हम आजाद होकर सुकून से और चैन से सो सकते हैं, लेकिन हम सुकून और चैन से सो सके इसलिए किसी माँ का बेटा हमेशा के लिए सो गया, किसी माँ का बेटा हमेशा के लिए सो गया। चला गया वह दुनिया से मगर हमारे दिल में रह गया। जी कि चला गया वह दुनिया से मगर हमारे दिल में रह गया। देशभक्ति के जुनून में आकर मौत को हंसते हंसते सह गया। जी कि देशभक्ति के जुनून में आकर मौत को हंसते हंसते सह गया और दिला के हमें स्वतंत्रता। और वो शहीद आजम इस दुनिया को अलविदा कह गया, इस दुनिया को अलविदा कह गया। नमस्ते, मेरा नाम रचना कुमारी रंजन माझी है। मेरे विद्यालय का नाम न्यू इंग्लिश स्कूल आगाशी नगर है। मैं 7वीं कक्षा में पढ़ती हूँ। आज हम सब यहाँ गणतंत्रता दिवस मनाने के लिए एकत्रित हुए हैं। आप सभी को गणतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। आज मैं गणतंत्रता दिवस के अवसर पर कुछ 4 शब्द बोलने वाली हूँ, वो आप शांति से सुनिए, ऐसे मैं आप लोगों से विनंती करती हूँ। आज के दिन लागू हुए कानून हमारा अधिकार और हमारा सम्मान है। जी कि आज के दिन लागू हुए कानून हमारा अधिकार और हमारा सम्मान है। गर्व से बोलो मेरे सभी भाई और बहनों। जी कि गर्व से बोलो मेरे सभी भाई और बहनों, मेरा भारत देश सबसे महान है, मेरा भारत देश सबसे महान है। काश
शाम आए। हजी की काश जिंदगी में भी कभी वो शाम आए जिस मिट्टी से जन्मे उस मिट्टी के भी कभी काम आए। हजी की जिस मिट्टी से जन्मे उस मिट्टी के भी कभी काम आए। हर शाम यही दुआ है रब से, हजी की हर शाम यही दुआ है रब से कि वतन के खातिर खुद को कुर्बा कर काश शहीदों में भी मेरा नाम आए, काश शहीदों में भी मेरा नाम आए। हाँ, जिस मिट्टी से जन्मे उस मिट्टी के भी कभी काम आए, जिस मिट्टी से जन्मे उस मिट्टी के भी कभी काम आए। आदरणीय प्रधानाचार्य महोदय, सभी सम्मानित शिक्षकगण एवं मेरे प्यारे साथी, आप सभी को फिर एक बार गणतंत्रता दिवस की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। आज का दिन हमारे लिए गर्व का और सम्मान का प्रतीक है। हमारा भारतीय संविधान 20 जनवरी 1950 को लागू हुआ, तब जाकर हमारा भारत देश एक गणराज्य बना। हमारे भारतीय संविधान हमें स्वतंत्रता, समानता और न्याय का हक और अधिकार देता है। इस दिन हम उन स्वतंत्र सेनानियों को याद करते हैं जिनके बलिदान से हमें यह आजादी मिली। हमें हमारे कर्तव्यों को समझकर अब भारत देश की प्रगति में योगदान देना चाहिए और हमारे भारत देश को विश्व का सर्वश्रेष्ठ देश बनाना चाहिए। मौत को उनको डरना था, सीने में जोश जोशीला था। साहब, मौत को उनको डरना था, सीने में जोश जोशीला था। परवाह नहीं थी अपनी प्राण की उनको, हजी की परवाह नहीं थी अपनी प्राण को उनको, क्योंकि उन्होंने पहना रंग बसंती रंग का चोला था। हजी उन्होंने पहना रंग बसंती रंग का चोला था। छोड़ मोह माया इस दुनिया को अपनों को भी भुलाया था। साहब, छोड़ मोह माया इस दुनिया की अपनों को भी भुलाया था और वतन के खातिर हंसते हंसते फांसी को भी गले लगाया था और वतन के खातिर हंसते हंसते फांसी को भी गले लगाया था। हमारे भारत देश को स्वतंत्रता और गणतंत्रता बनाने के लिए अनेक स्वतंत्र सेनानियों ने अपने प्राण की बलिदान दी। देश इनके समर्पण को कभी भूल नहीं सकता। स्वतंत्रता के बाद हमारे देश ने बहुत उन्नति की है, फिर भी हमारे देश में आज भी हमारे देश में आतंकवादी, भ्रष्टाचार, बेरोजगार जैसे असमानता जैसी समस्या है। तो आइए आज गणतंत्रता दिवस के अवसर पर हम सभी मिलकर प्रतिज्ञा करते हैं कि हम हमारे देश की इन समस्याओं को जवाबदारी से सुलझाने का काम करेंगे और हमारे भारत देश को विश्व का सर्वश्रेष्ठ देश बनाएंगे। देशभक्तों से ही देश की शान है साहब, देशभक्तों से ही देश की शान है और हम उस देश की फूल है यारो। हजी और हम उस देश की फूल है यारो जिस देश का नाम हिंदुस्तान है, जिस देश का नाम हिंदुस्तान है। तिरंगे की हर लकीर में कुर्बानी की कहानी लिखी है साहब, तिरंगे की हर लकीर में कुर्बानी की कहानी लिखी है और 26 जनवरी ने हमें बताया, हजी की 26 जनवरी ने हमें बताया कि भारत की पहचान यही है, भारत की पहचान यही है। आज भी तिरंगा उतना ही ऊंचा है जितना सपनों में देखा था। हजी की आज भी तिरंगा उतना ही ऊंचा है जितना सपनों में देखा था और संविधान के ताकत से ही हजी की और संविधान के ताकत से ही भारत ने हर मुश्किल को जीता था, भारत ने हर मुश्किल को जीता था। अंत में जाते जाते आप लोगों से इतना ही कहना चाहती हूँ कि इस वतन की रक्षा करना हम लड़कियों का भी काम है साहब, इस वतन की रक्षा करना हम लड़कियों का भी काम है और इतिहास की किताबें उठाकर देख लो जिसको भी हमारे काबिलियत पर सके। हजी की और इतिहास की किताबें उठाकर देख लो जिसको भी हमारे काबिलियत पर सके। और रसोई में सिर्फ बेलन ही नहीं साहब, रसोई में सिर्फ बेलन नहीं, मुझे इस वतन की रक्षा के खातिर हथियार उठाना भी आता है, मुझे इस वतन की रक्षा के खातिर हथियार उठाना भी आता है। और भूल मत करिएगा सिर्फ पापा की परी समझने की, हजी की और भूल मत करिएगा सिर्फ पापा की परी समझने की, क्योंकि मैं रानी लक्ष्मीबाई हूँ, मैं रानी लक्ष्मीबाई हूँ, मैं रानी लक्ष्मीबाई हूँ। शुक्रिया। नभो मातृभूमी जिथे जन्मलेवी, नभो आया भूमी जिथे वाढलेली। नभो मातृभूमी जिथे जन्मलेवी, नभो आया भूमी जिथे वाढलेली। नभो कर्मभूमी जी एकाच कामी, नभो कर्मभूमी जी एकाच कामी। पढो देव माझा नभावी नभावी, पढो देव माझा नभावी नभावी। नमस्कार, माझे नाव संचिता येकिंदाड, मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे। कित्येक लढाया लढू, कित्येक बलिदाने देऊन त्यांची आहुती वाहू, कित्येक लढाया लढू, कित्येक बलिदाने देऊन त्याची आहुती वाहू, शेवटी आखरीस स्वातंत्र्य आपल्या पदरात पडते। स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारदत्य पाहिले असेल, त्याची गुलामगिरी केली असेल। स्वातंत्र्याचे मूल्य एवढे मोठे आहे की ते अनेक शब्दात सांगता येणार नाही, इतके मोठे। आपण तर खूपच नशिबान आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्मलो। या बाकीच्या अडचणी, या पारदत्त्याच्या गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातात धाडल्या गेल्या नाहीत, यासाठी आपण खूपच नशिबान आहोत, यासाठी आपण खूपच नशिबान आहोत। मित्रांनो, जे भारत, इंडिया, हिंदुस्तान ही नावं फक्त तोंडावर आली ना तरी आपल्या रक्ताचं सरसायला लागतं, आपली मान अभिमानाने उंचावते। जेव्हा तिरंगा आपल्या डोळ्यासमोर फडकत असताना ना तेव्हा प्रत्येकाच्या मनातील भावना, तो आदर्श पाहण्यासारखा असतो। किसने खूब कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी जान देते हैं।
हैं, मोहब्बत किस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत किस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं। दुनिया में दिखाई दे उसे खामोशी कहते हैं, दुनिया में दिखाई दे उसे खामोशी कहते हैं, और आँखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं, और आँखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं। और ऐसा एक ही देश है, और ऐसा एक ही देश है, उसे हिंदुस्तान कहते हैं, उसे हिंदुस्तान कहते हैं। आपल्या देशाला ना भारताची चिडिया म्हटलं जाते. का बरं? कारण आपला देश समृद्ध भारतीय कृषीप्रधान देश कोणता त्या काळी तर नव्हता हो, म्हणून तर इंग्रजांना भारतातून पावलं बाहेर टाकताना खूप त्रास झाला असावा. 1857 चालू झालेला संग्राम, स्वातंत्र्य संग्राम शेवटी अखेरीस 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश प्रजासत्ताक झाला. किती छान ना. पण आपण आजपासून आपल्या देशावर प्रेम करू आणि ते करतच राहू अशी प्रतिज्ञा घेऊया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जाता एवढेच बोलू इच्छिते की माझा अभिमान या मातीचा, माझा अभिमान या तिरंग्याचा, माझा अभिमान या मातीचा, माझा अभिमान या तिरंग्याचा, सदा गजतो आसमनांत, सदा गजतो आसमनांत, तो नाद फक्त भारताचा, तो नाद फक्त भारताचा. धन्यवाद. छान संचिता. यानंतर इयत्ता मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. आदरणीय व्यासपीठ मान्यवर आणि उपस्थित मान्यवर सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्नेहल प्रकाश क्षीरसागर. मी इयत्ता 6वी शिकत आहे. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आजचा दिवस केवळ सुट्टीचा आणि ध्वजारोहणाचा नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा उत्सव आहे. आपण म्हणतो 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य झालो, पण त्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने अर्थ मिळाला तो आजच्या दिवशी. भारत तंत्रज्ञानाच्या अंधकारातून बाहेर पडल्यानंतर देशाला गरज होती एक अशा प्रकाशाची जो प्रत्येक माणसाला, मग तो किती सामान्याचा असला तरी त्याला सन्मानाने जगण्याचा उमेद येईल. आपल्या मनात प्रश्न येतो की स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? स्वातंत्र्य म्हणजे केवळ प्रक्रियांच्या राजवटीतून मुक्त होणे नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे फायदे, स्वतःचे हक्क आणि स्वतःची जबाबदारी स्वीकारणे होय. आपल्या देशाला स्वतःच्या पायावर उभे करण्याचे हे स्वप्न आपल्या थोर नेत्याने पाहिले आणि ते सत्यात उतरवण्यासाठी संविधानाचे रोपटे लावले. हे संविधान निर्माण करण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या खांद्यावर घेतले. त्यांनी फक्त फायदे लिहिले नाही, तर त्यांनी या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या भावना, जगण्याच्या वेदना आणि त्यांच्या भविष्यातील स्वप्नांना शब्दात गुंतले. तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या परिश्रमानंतर आपल्याला असा एक पवित्र ग्रंथ येतो. तो आपल्याला सांगतो की या देशात कोणीही मोठं नाही, कोणीही लहान नाही. 26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान अंमलात आले. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झालो. म्हणून या देशाची सत्ता पुन्हा एका राजाच्या हातात नसते, ती इथल्या प्रजेच्या म्हणजे तुमच्या आणि माझ्या हाती आली. आज जग भारताकडे आदर्श लोकशाही म्हणून पाहते. पण मित्रांनो, लोकशाही म्हणजे तर 5 वर्षाला केलेले मतदान नव्हे, तर एखाद्या गरजूला मदत करतो तेव्हा जाती धर्माच्या भिंती तोडून एकमेकांना आदर करतो, याला लोकशाही म्हणतात. जाता एवढेच बोलू इच्छिते की बळी जातील लाखो पण हा देश राहिला पाहिजे, बळी जातील लाखो पण हा देश राहिला पाहिजे. अखंड भारताचा तिरंगा सदैव डौलाने फडकला पाहिजे, डौलाने फडकला पाहिजे. आज 26 जानेवारी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आज आपण 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एकत्र आलेलो आहोत. म्हणजे 76 वर्ष पूर्ण झाली आपल्या स्वातंत्र्य मिळून, आणि घटना लिहिल्यानंतर स्वीकारल्यानंतर 77 वर्ष सुरू झालेलं आहे. मुलांच्या भाषणातून अतिशय आनंद वाटला. 3-4 मुली बोलल्या, पण अतिशय सुंदर झाल्या. पहिली मुलगी बोलली तर अतिशय सुंदर बोलली, दुसरी पण चांगली बोलली, तिसरी. सर्वांनी चांगली तयारी केलेली आहे, उत्तम केलेली आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा स्वीकार आपण सर्वांनी केलेला आहे. तो टिकवायचा आहे. ही लोकशाही आहे. बऱ्याच मुलांना संविधान म्हणजे काय माहीत नसतं. भाषणामध्ये तुम्ही सांगताय संविधान 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 म्हणजे काय? घटना माहीत नसते आपल्याला. हा हिंदीतला शब्द आहे संविधान, आणि मराठीमध्ये सुद्धा आहे. पण ही घटना कुणी लिहिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एका मुलीने मला वाटते त्याच्यामध्ये उल्लेख केला. ही घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे लिखाणाचं काम चालू होतं. ते करून पूर्ण त्यांनी केली, आणि 1949 साली ती स्वीकारणार आणि 50 पासून ती लागू झाली.
आता 77 वर्ष झाली या गोष्टीला, तरी पण आपण स्वातंत्र्य मिळालं स्वैराचार नव्हे. बऱ्याच मुलांनी त्या सांगितलं भ्रष्टाचार हे सगळं कमी झालं पाहिजे, पण ते सगळं वाढत चाललंय. आज जर आपण बघितलं राजकारणात बघा, कुठेही बघा, सगळीकडं भ्रष्टाचार, कुठल्या खात्यात जाऊन तुम्ही भ्रष्टाचार मिळतो, हा बंद झाला पाहिजे. ही खरी लोकशाही आहे. परंतु लोकशाही लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे, हे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं, पण तसं आता सध्या चाललेलं आपल्याला दिसत नाही. पण हे दिसायला पाहिजे. यासाठी आता तुमच्यातून विद्यार्थी तयार झाले पाहिजेत, शिक्षक तयार झाले पाहिजेत. सर्वांनी जर याचा स्वीकार केला तर हा देश आपला निश्चितच पुढं जाईल आणि स्वातंत्र्याचा खरं स्वीकार केला असं मला वाटतं. या शाळेचे मुख्याध्यापक सावंत मॅडम, या संस्थेचे सचिव साळुंखे सर आणि समजे सर्व मान्यवर यांनी मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांना गणतंत्र दिवस प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. या भारत मातेस प्रथम अभिवादन करून आज या ठिकाणी जमलेले मान्यवर, शाळेच्या मुख्याध्यापिका आणि विद्यार्थी बंधू, आज या ठिकाणी आपण 26 जानेवारी हा दिवस साजरा करतोय. 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता आली. हा भारत देश आहे. हा देश संतांचा आहे, शूरांचा आहे, वीरांचा आहे. या देशामध्ये एक आदर्श पुत्र आहे, आदर्श राज्यकर्ता म्हणून प्रभू रामचंद्राचं नाव घेतं. एक आदर्श राज्यकर्ता म्हणून भगवान श्रीकृष्णाचं नाव घेतं. या देशाला, या जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध या देशातले. या देशाची परंपरा खूप महान आहे. या देशाने जगाला मार्ग दाखवलेला आहे आणि म्हणून या देशाची परंपरा आपण अखंडित जपली पाहिजे. आज आपण विचार करतो की या देशाने जगाला काय दिलं, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता. त्याचप्रमाणे या देशामध्ये जे शूर, वीर, ऋषी, मुनी जे काही ग्रंथ झाले, पहिलं तो गे काव पोकत आहेत, चकून गे माय सांगत आहेत असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज याच भूमीतले. जाती मत पूछो साधू की, पूछो उनका ध्यान, मोल करो तलवार का, बडी रेणुक मॅन असे म्हणणारे संत कबीर याच भूमीतले. आय एम फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन असं म्हणणारे डॉक्टर आंबेडकर याच भूमीतले. परकीयांना हुसकावून लावणारे राजगुरू सुखदेव हे याच भूमीतले. आपण म्हणतो, आपण पाहतो यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर घेतला पाहिजे आणि या देशाची प्रगती कशी होईल, देशाची मान जगात कशी उंचावेल याचा आपण अभ्यास केला पाहिजे, याचा आपण सराव केला पाहिजे. आता 1947 पूर्वी या देशामध्ये राजेशाही होती. आता ही राजेशाही नष्ट करण्याचं काम आपल्या शूरवीरांनी केलेलं आहे. या देशातून इंग्रजांना हाकलून लावण्याचं काम आपल्या शूरवीरांनी केलेलं आहे. मग त्यामध्ये भगतसिंग, राजगुरू असू दे, सुखदेव असू दे. तर हे कोवळे तरुण ज्या वेळेला फासावर जात होते त्यावेळेला हा देश ढसा ढसा रडला. जाता जाता त्यांनी मातृभूमीला वंदन केलं आणि एकच सांगितलं, या मातृभूमीला मनी धीर धरी शोक आवरी जननी भेटेल 9 महिन्यांनी. म्हणजे ह्या शूरवीरांच्या रक्तामध्ये किती देशप्रेम भरलेलं होतं हे आपण पाहिलेलं आहे. आणि मग दिवस उजाडला तो 1947 त्यावेळेला भारत देश आपला स्वतंत्र झाला आणि 1949 साली हा आपण प्रजासत्ताक दिन झाला. आता यासाठी एक घटना निर्माण करायची होती आणि ती घटना कशी निर्माण करावी यासाठी या देशामध्ये एक ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे मसुदा समिती निर्माण केली गेली. आता ही मसुदा समिती जी निर्माण केली गेली, ह्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन अध्यक्ष होते डॉक्टर आंबेडकर होते. आंबेडकर हे महाविद्वान होते, कारण आंबेडकरांची यापूर्वी काही पुस्तकं निर्माण झाली होती.
कास्ट इन इंडिया अनायलेशन ऑफ कास्ट 1912 साली त्यांनी पुस्तक लिहिलं होतं आणि त्याला PhD मिळाली होती. आता हे जे पुस्तक होतं ती म्हणजे भारताची पहिली घटना होती. त्यापूर्वी लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य जाहीरनामा प्रसिद्ध केला होता 1845 साली. ही देशाची पहिली घटना होती आणि घटनेची निर्मिती इथून सुरुवात झाली होती. आणि यानंतर हळूहळू 1947 चालू झालं आणि या 1947 साली ही ड्राफ्टिंग कमिटी निर्माण झाली. या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये 7 सदस्य होते. मग त्यामध्ये ज्योती कृष्णमाचार्य असतील, मोहम्मद सादुल्ला असतील, त्यानंतर अय्यंगार असतील. तर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते आणि आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य होते. आणि या लोकांनी ही घटना निर्माण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा वेळ घेतला. आता याच्यामध्ये आपण उद्देशिका पाहतो, आम्ही भारताचे लोक म्हणजे या वाक्यानं आपण याची सुरुवात करतो. म्हणजे ही उद्देशिका, ही घटना आहे, ही कुणालाही समर्पित केलेली नाही, तर ती प्रथम माणसाला समर्पित केलेली आहे. म्हणजे मी या देशाचा सर्वोच्च घटक आहे, ही स्वतःप्रती आम्ही समर्पित करत आहोत, असं त्यामध्ये शेवटचं वाक्य आहे. ही उद्देशिका निर्माण करताना ती कुठल्या तरी देवाला अर्पण करावी असं काही लोकांचं मत होतं, परंतु त्या बाजूनं कोणीही मतदान केलं नाही. आणि ही घटना आहे ही स्वतःप्रती अर्पण करण्यात आली. म्हणून आपण देशाचे मोठे आधारस्तंभ आहोत. देशाचे तुम्ही जी मुलं बसले आहात हे आधारस्तंभ आहे. एक ध्येय ठेवायचं, मला काय व्हायचं आहे, मला देशासाठी काय करायचं आहे, हे ध्येय ठेवलं पाहिजे. आणि या ध्येयाने तुम्ही काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, सर्वांनी काम केलं पाहिजे. आता ही शाळा जरी आपण म्हटलं तरी ही काय नवीन नाही, कारण उमरकांचनपासून आम्ही या शाळेचं पूर्णपणे कामकाज आम्ही म्हणजे या शाळेचे विद्यार्थी आहोत, हे तुम्हाला प्रथम सांगतो. तर अशा पद्धतीनं आज 26 जानेवारी आपण दिवस साजरा करतोय, पण ते हे फक्त स्वातंत्र्य, समता आणि बंधुता फक्त बोलण्याचे शब्द नाही. मला स्वातंत्र्य पाहिजे, मला समता पाहिजे, फक्त हे नावाचे शब्द राहता कामा नये, तर ते प्रत्यक्ष उतरले पाहिजे, प्रत्यक्ष जीवनामध्ये जगलं पाहिजे. यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे 3 शब्द नाही तर ती तत्व आहे, ती आपण अंगीकारली पाहिजे. आणि जे काय आपले महापुरुष होऊन गेले, मग ते महात्माजी असतील, सुभाषचंद्र बोस असतील, राजेंद्र प्रसाद असतील, आंबेडकर असतील, कोणीही असेल, यांनी दाखवलेला मार्ग, त्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे. आणि प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. आंबेडकर 18 तास अभ्यास करत होते. अभ्यास केला पाहिजे. अखंड ते असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, असे संत तुकाराम सांगून गेलेले आहे. म्हणून माणसाने नेहमीच अभ्यास केला पाहिजे आणि स्वतःची प्रगती केली पाहिजे. स्वतःची प्रगती केली तर समाजाची प्रगती होते आणि हळूहळू देशाची प्रगती होते. हेच ध्येय आपण मनामध्ये ठेवू. आज या ठिकाणी तुम्हा सर्वांना मी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. खरं तर देशप्रेम काय असतं हे खरंच माझ्या या ज्ञान मंदिराच्या लाडक्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं. प्रतिनिधिक स्वरूपामध्ये चौघांनीच आपलं मनोगत व्यक्त केलं, पण या परिसरातील कानाकानामध्ये मात्र देशप्रेम अगदी उसंडून वाहायला लागलं. खरंच या चौघांच्यासाठी अजिबातच टाळ्या वाजलेल्या नाही आहेत, तर या चौघांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांना आपण प्रोत्साहित करूया, धन्यवाद देऊयात. त्याचबरोबर खरं आज योग खूप चांगला आला की 2 आडनाव बंधू माने सर आणि माने साहेब, माझी काही फारशी त्यांची ओळख नाही आहे, परंतु अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी सुद्धा या दिवसाचं काय महत्त्व आहे तेही आपणाला सांगितलं गेलं.
त्यांचंही मी संस्थेच्या आणि या विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो आणि त्यांच्यासाठी सुद्धा खरंच टाळ्या आपण वाजवूयात. देशभक्तीच्या उत्साहानं आणि प्रजासत्ताक दिनाच्या चैतन्यानं उगवलेल्या या मंगल प्रभाती आपण सर्वजण उपस्थित आहात. खरं तर देशप्रेम व्यक्त करण्यासाठी, देशाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आपली उपस्थिती निश्चितपणे प्रार्थनीय आहे. आपण सर्वजण या छोट्याशा कार्यक्रमासाठी उपस्थित झालात. आपलं सर्वांचंच मी सह्याद्री शिक्षण संस्था आणि न्यू इंग्लिश स्कूल आगाशिवनगर या दोहोंच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपणाला सगळ्यांनाच या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसं पाहिलं तर आज हा आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. बघा ना, आपला किती मोठा देश आहे. हिमालयापासून कुठेपर्यंत, कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आणि साधारणपणे 32 लाख चौरस किलोमीटर पेक्षाही अधिक क्षेत्रफळ असणारा आपला हा देश. आणि किती विविधता आहे आपल्या देशामध्ये. भाषा वेगळे आहेत, धर्म वेगळे आहेत, प्रांत वेगळे आहेत, संस्कृती वेगळी आहे, रूढी परंपरा वेगळे आहेत. आणि इतकं वेगळेपण असताना या देशाची अखंडता आणि एकात्मता टिकवायची तरी कशी. सगळ्याच बाबतीत विविधता आहेत. मग या सगळ्यांना एका सूत्रामध्ये बांधण्यासाठी काहीतरी आपल्याला करायला हवं. या उद्देशानंच खरं पाहिलं तर या संविधानाची निर्मिती झाली. अहोरात्र कष्ट करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं. आणि हे संविधान छोटं नव्हे, जगामधलं सगळ्यात मोठं हे संविधान आहे आणि आदर्श आहे. आणि या संविधानाची जी अंमलबजावणी आहे ती 26 जानेवारी 1950 रोजी झाली. आणि म्हणूनच खरं तसं पाहिलं तर आपण हा जो दिवस आहे तो एक लोकशाहीचा उत्सव म्हणून संपूर्ण देशभर आपण अगदी थाटामाटामध्ये उत्साहामध्ये साजरा करत आहोत. आणि त्याचाच हा एक भाग आहे. आणि आपण तसं पाहिलं तर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं म्हणा किंवा आपण संविधान आपल्यामध्ये लागू झालं. मी या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण पुन्हा एकदा करतो, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. कारण विचार करा बाळांनो, तुमच्या सारखेच तेही शाळेमध्ये शिकले पण त्यांना तुमच्यासारखं शिक्षण घेता आलं नाही. कारण शिक्षण घेत असताना त्यांच्यापुढे वेगळ्याच अडचणी होत्या. त्यांना शाळेनं प्रवेश नाकारला, वर्गाबाहेर राहून ते शिकले, परंतु ते सामान्य इतरांसारखे शिकले नाहीत. कोलंबस विद्यापीठामध्ये शतकामधला सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून त्यांची गणना केली जाऊ लागली. इतका मोठा हा म्हणजे विद्यार्थी म्हणून त्यांनी काम केलं. परंतु विचार करा, अगदी शाळेबाहेर राहून सुद्धा एवढं प्रचंड काम ते करू शकतात की शाळेनं प्रवेश नाकारला तरी सुद्धा न खचता अपमान गिळून किती मोठं काम केलं मला सांगा. अपमान गिळून सुद्धा त्यांनी एवढं मोठं कर्तृत्व गाजवलं. खरं तसं पाहिलं तर आदर्श घ्यायचाच असेल, बघा ना, आज देशामधल्या एकाही शाळेमध्ये ज्याला प्रवेश नाकारला त्याचाच फोटो देशामधल्या एकाही शाळेमध्ये नाही असं तुम्ही दाखवून द्या. आज सगळ्या शाळांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. आणि म्हणूनच घ्यायचाच असेल आदर्श तर निश्चितपणे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घ्यायला काहीच हरकत नाही. इतकं मोठं त्यांच्या कर्तृत्वाची उंची आहे. आणि आज आपल्याला आपण म्हणतोय की आपण सगळ्या क्षेत्रामध्ये आज प्रगती करतोय. तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर आहे, विज्ञानामध्ये आघाडीवर आहे, विविध क्षेत्रामध्ये आपला भारत देश आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगती करतोय. आणि आज वेगळं असं आपलं काम चाललेलं आहे.
परंतु खरं यशस्वी कधी देश होईल तर त्या देशामध्ये असणारे जे नागरिक आहोत किंवा आपण आहोत त्यांच्या खरंच तसं आपण जे ठरवतो, कारण शेवटी राष्ट्र तरी कशाने बनतंय, माणसानेच बनतंय. त्यांनी जर ठरवलं तेच होते. आणि मग आपण जर चांगलं जर ठरवलेलं असेल, आपल्या देशाविषयी तेवढं प्रेम असेल तर निश्चितपणे आपला देश त्या पद्धतीने घडेल. म्हणून आपल्यामध्ये जाणीव असली पाहिजे, आपल्या देशाविषयी राष्ट्रप्रेम असलं पाहिजे, तरच आपण एक उत्कृष्टपणे काम करू. आता या आपलं मग काय काम आहे? आता सध्या तुम्ही म्हणाला आम्हाला काय काम आहे? काय पूर्वीसारखं आपल्याला काय करायचं नाही, म्हणजे फार मोठा त्याग करायचा नाही किंवा समर्पण करायचं नाही. ते सगळं याच्या पूर्वीच्या पिढ्यांनी केलेलंच आहे. आपणाला आज जो देश दिलेला आहे त्यांनी त्याचं फक्त आपण रक्षण करायचं. आपल्याकडे फारशी मोठी जबाबदारी नाही. मग आपण केवळ रक्षण करत असताना आपण सुद्धा काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. नाहीतर सगळं देशानं दिलं पाहिजे पण मी देशाला काहीच देणार नाही असं होता कामा नये. मग आपलं सुद्धा काही कर्तव्याच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या सुद्धा आपण पार पाडल्या पाहिजेत. काय आपल्या जबाबदारी आहेत? तुम्ही आज विद्यार्थी आहात, देशाचं खरं भविष्य तुमच्यामध्येच आहे. आणि मग तुम्ही काय करत असताना काय केलं पाहिजे? समजा रस्ते आहेत देशातले, स्वच्छ ठेवायचं काम काही जग येऊन करणार नाही, आपणच केलं पाहिजे. या देशाचं संविधान आहे, काही कायदे आहेत, काही नीती नियम आहेत, ते आपणच पाळले पाहिजेत. आपला देश कसा मोठा होईल हे आपण जर सगळ्यांनी पाहिलं तर खूप काय होईल. घटना ही केवळ घटनेचं पुस्तक नव्हे, ती आपल्याला जगता आली पाहिजे. या पद्धतीने आपण सगळ्यांनी जगूयात आणि सुंदर असा आपला देश कसा होईल या दृष्टीने आपण सगळ्यांनीच प्रामाणिक प्रयत्न करूयात. निश्चितपणे आपला देश बलशाली होईल आणि अब्दुल कलामांच्या स्वप्नातील सुद्धा एक महासत्ताक राष्ट्र निश्चितपणे होईल. आता मी थोडस माझ्या या विद्यालयाविषयी बोलतोय. 4 वर्षापूर्वी या ठिकाणी हे विद्यालय सुरू झालं. खरंच साधनांची प्रचंड कमतरता होती, फारशी साधनं इथे उपलब्ध नव्हती आणि अडचणीचा तर खूप मोठा डोंगर होता. अनिश्चिततेचं सावट आमच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. परंतु तरी सुद्धा या विद्यालयाचा दीपस्तंभ 4 वर्षामध्ये अतिशय प्रज्वलितपणे तेवतोय. हे खरं तर आपल्या दृष्टीनं खूप मोठी बाब आहे. या परिसरामध्ये केवळ हेच 100% अनुदानित असणारं विद्यालय आहे. सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण मिळण्यासाठी हे विद्यालय खरंच टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे. अशा पद्धतीनेच विद्यार्थ्यांनी फुलत राहिलं पाहिजे. ही खरं तर या वेळी मी आपल्या सगळ्यांच्याकडूनच अपेक्षा व्यक्त करतो. आणि निश्चितपणे हे विद्यालय जे आहे ते अजूनही खूप मोठं यश संपादन करेल. अर्थात हे काही यश संपादन करण्याचं काम आम्ही केलंय असं मी म्हणणार नाही, कारण आमच्यामध्ये जे समर्पित शिक्षक आहेत, आमच्यावरती प्रचंड विश्वास असणारे पालक आहेत आणि खरंच ही तसं पाहिलं तर माझे हे जिद्दी विद्यार्थी आहेत. आम्ही जिंकणारच ही जिद्द त्यांच्यामध्ये आहे आणि तुमच्यामुळेच हे विद्यालय असंच फुलत राहील, खूप मोठी प्रगती करत राहील. तुमच्या सगळ्यांच्या जीवनाला आकार देण्याचं प्रमुख काम आहे ते आमच्या हातून घडेल. या संस्थेचं नावच आहे सह्यागिरी. सह्यागिरीच्या शिखरावर म्हणजे जे शिखर आहे त्याची उंची माझ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची लाभावी आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं प्रामाणिक आम्ही प्रयत्न करेन. त्यांची स्वप्न ही आमची स्वप्न असतील आणि ती पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने सुद्धा आम्हाला बळ द्यावं आणि एक आदर्श विद्यालय कराड तालुक्यामध्ये एक नामवंत विद्यालय म्हणून घडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना मी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.